चाकण नगर परिषदेचे संग्रामदुर्ग किल्ला असेल, कचऱ्याचा प्रश्न असेल, इतर विषय असतील, याबाबत मी सातत्यानं आपल्या याच्या अधिवेशनाच्या माध्यमातून इतर माध्यमातून पाठपुरावा करून त्या ठिकाणी प्रयत्न केला। आता तहसील कार्यालयाच्या बाबतीत मी आपणाला सांगतो की मी आमदार होण्यापूर्वी या ठिकाणी निलेश कड यांनी चाकणचा या ठिकाणी तहसील कार्यालय व्हावं, अप्पर तहसील म्हणून या ठिकाणी प्रस्ताव पाठवला होता आणि नवीन प्रस्ताव हा प्रस्ताव व्हावा म्हणून मी अधिवेशनात डिसेंबर महिन्यात विषय मांडला। तर जानेवारीमध्ये तत्कालीन ज्या तहसीलदार होत्या ज्योती देवरे, त्या कुणाच्या विचाराच्या होत्या तुम्हाला माहिती, त्यांनी हा होऊ नये म्हणून कडूसचा पाठवला, परंतु त्या प्रक्रियेमध्ये कडूसला काही अडचणी यायला लागल्या, आपलं चाकणला काही अडचणी यायला लागल्या, परंतु तरीसुद्धा तांत्रिक गोष्टीमध्ये चाकण बसावं आणि चाकण बसण्यासाठी त्याची अधिसूचना त्या ठिकाणी 20 तारखेला जाहीर झाली की चाकणला अप्पर तहसील कार्यालय होतं आहे। आणि मग यांनी सांगितलं की हे म्हणतात की कडूस चाकणऐवजी कडूस व्हावं, हे पूर्वीचं माझं पत्र होतं, परंतु त्या ठिकाणी माझ्या पत्रामध्ये चाकणसाठी मी आपल्या तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून याच्यातून सगळे प्रयत्न केलेत। तेव्हा त्याचा पुरावा आहे की चाकण अप्पर तहसील कार्यालय 28,299 नंबरचा तारांकित प्रश्न आहे आणि त्याची मंजुरी कधी मिळेल, लवकर कार्यवाही व्हावी या आणि त्याच्या जागेच्या संदर्भात सुद्धा मिळावं म्हणून प्रयत्न केलेत। ह्या गोष्टी त्यांनी झाकून ठेवल्या आणि चाकणकरांबद्दल माझ्या मनामध्ये द्वेष पसरवण्याचं काम केलं। द्वेष जनरल पब्लिकमध्ये होत नाही, यांचे जे बगलबच्चे आहेत, काहींना दारू पाजून त्या ठिकाणी उभं करायचं, माझ्या विरुद्ध बोलायला लावायचं, काहींचं एकतर तो सुरेश भाऊंनी त्यांच्या कन्येला नगराध्यक्ष केलं होतं, ते उपकार विसरले, त्यांना सोडून दुसरीकडे गेले, जी वसाहत बांधली ती बेकायदेशीर आहे, तिथं पाणी पुरवता येत नाही त्यांना आणि ते सुद्धा माझ्यावर बोलायला लागले। त्याच्यामुळं असे चमचे चेरीमेरी मिळणारे किंवा त्यांच्या जीवावर जगणारे ह्या 7-8 जणांनी गेल्या 2-4 दिवसात या ठिकाणी आमदारांना चाकणबद्दल केवढं काय आहे, परंतु कडूसही तितकं महत्त्वाचं आहे। कडूसला या ठिकाणी आदिवासी समाज वरच्या भागात मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या जिल्हा परिषद सदस्या तनुजाताई घनवटीचं नेतृत्व करतात। कडूस हे खेड तालुक्यातलं मोठं गाव आहे आणि त्या ठिकाणी जो पश्चिम भाग आहे म्हणून आम्ही नंतर असं खेडला मुख्य तहसील, कडूसला एक अप्पर तहसील आणि चाकणला तर आता या ठिकाणी अधिसूचना 20 तारखेला झालीच आहे। अशी कागदपत्राची दिशाभूल करून या महाशयांनी त्या ठिकाणी नेरेटिव्ह सेट करण्याचं काम केलं, परंतु त्याबाबत मी आज पत्रकार परिषदेत कालसुद्धा एका चॅनलद्वारे माहिती दिली, आजसुद्धा त्या ठिकाणी देतोय। त्या ठिकाणी आपल्या ख्रिश्चन धर्मबांधवांसाठी एक स्मशानभूमीची मागणी त्यांची बरेच दिवसापासून आहे, परंतु त्या स्मशानभूमीसाठी मी तर काय कधी पत्र दिलं नाही, यांनीच उलट पत्र दिले की चाकण राक्षवाडी मंदिराशेजारी यांना जागा मिळावी म्हणून 2024ला आमदार असताना पत्र दिले। का दिलं तर त्यांचं मतदान मिळावं म्हणून पत्र दिले आणि त्या पत्राच्या माध्यमातून तो प्रस्ताव कलेक्टर ऑफिसला गेला। कलेक्टर साहेबांनी डिसेंबर महिन्यामध्ये 30/12ला त्यांना जागा दिली। आता त्या लोकांमध्ये तिथले 2 ज्यांना माझ्याबद्दल द्वेष आहे त्यांनी परवा त्या एका व्यक्तीला घेतलं आणि कुणी करून दिलं, ते म्हटले आमदारांनी मदत केली, ते स्वतःहून त्याला विचारतात काळे आमदारांनी का। आता त्या व्यक्तीला अजून म्हणजे ती मंडळी बाहेर कुठेतरी अधिकारी किंवा याच्यावर असतात, त्यांना पटकन नाव आलं नाही, ते म्हणले काळ्यांनी दिली मदत केली, परंतु ही मदत कुणी केली हे सगळं मी या पत्राद्वारे आपल्याला दाखवतो, त्याची ऑर्डर पण झालेली आहे। असे अनेक प्रश्न, अनेक विषय, अनेक आरोप प्रत्यारोप या व्यक्तीने आजपर्यंत केलेले आहेत। त्यामुळं ही व्यक्ती किती लबाड आहे हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न मी केला आहे। गेल्या 15 वर्षामध्ये यांना खेड चाकण आळंदीच्या कचऱ्याचा प्रश्न सोडवता आला नाही, टँकर जवळजवळ आत्तापर्यंत टँकरमुक्त तालुका करता आला नाही, यांना जलजीवन योजनेचा एवढा मोठा निधी आला त्याचं नियोजन करता आलं नाही आहे, यांना साधे ट्रॅफिकमुक्त आपला खेड तालुका करता आला नाही, यांनी फक्त गप्पा मारल्या, पैसे कमवले आणि त्या ठिकाणी जलजीवनच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी आदरणीय गुलाबराव पाटील यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा केला, त्याचे फोटो आहेत, त्या मिटिंगाचे सगळे प्रोसिडिंग आहेत आणि मग मागच्या महिन्यामध्ये मंत्रालयामध्ये एक बैठक झाली, त्यावेळेस गुलाबराव पाटील मंत्री महोदयांनी जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले की खेड तालुक्याच्या आमदारांना तालुक्यामध्ये सगळा आढावा द्यावा, म्हणून या ठिकाणी सभापती उपसभापती या ठिकाणी आहेत, त्यांच्या
BDOंनी त्या ठिकाणी मिटिंग लावली। एक आत्ता म्हणजे स्वतःला मोठे समजणारे एक जिल्हा परिषद सदस्य आलेत, ते म्हणतात की आमदारांना त्यातलं काही ज्ञान नाही, आले बसले 4.5 तास आमच्या बैठकीत बसले, परंतु ती मिटिंग मी अधिकाऱ्यांनी माझ्यासाठी बोलावली होती आणि त्याच्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य त्यांचे विषय घेतले होते। त्यामुळं काही लोक अधिकची डोकं चालवतात, हे काम मी केलं ते काम मी केलं, पण यांनी जी कामं केली नुसत्या कामावर लोक निवडून देत नाही, तुमच्या वर्तनावर पण लोक निवडून देतात। तुमच्यावर सुद्धा पूर्वी माजी आमदारावर हनी ट्रॅप झाला होता, का झाला होता तर ते सगळ्या जगाला माहिती आहे। त्यामुळं तुम्ही असे लय साळसूद आहेत, लय सुज्ञ आहेत असं काही समजू नका। तुम्ही सुद्धा या ठिकाणी आता म्हणजे आपण कसं म्हणतो बेफान सुटलेत, डोक्याला आता काहीच काम नाही आहे आणि त्यामुळं माझ्या मुलांवर बोला, पुतण्यांवर बोला, माझ्यावर बोला आणि कुठेतरी भ्रष्टाचारावर बोला। तुम्ही माजी आमदारांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या भामा नदीचं भामा स्केचचं पाणी विकण्यामध्ये भ्रष्टाचार केला। इनरकॉन कंपनी आता एक झाड तोडायचं म्हणलं तर फॉरेस्टवाले परवानगी देत नाही, पण इनरकॉन कंपनीची अख्खी झाडं तोडण्यामध्ये त्या ठिकाणी ते असतील, त्यांचे सर्व त्या काळचे बगलबच्चे असतील, यांनी मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार त्या ठिकाणी केला आहे। त्याची चौकशीसुद्धा मी त्या ठिकाणी करणार आहे आणि मग येऊन जाऊन आमच्या वैयक्तिक व्यवहारावर वैयक्तिक विषयावर ते येतात। मला तुमच्या वैयक्तिक याच्यावर यायला लावू नका। वैयक्तिक आपलं काय आहे तालुक्याला माहिती आहे, त्याच्यामुळं मी माझ्या संसारात सुखी आहे, तुम्ही तुमच्या संसारात सुखी आहे का नाही मला माहीत नाही, परंतु तुम्ही सुखी राहा, समाधानात राहा आणि तुमच्या ज्ञानाचा उपयोग मला करा, मलाही मार्गदर्शन करा। मी राजकीय म्हणून तुमच्याशी बोलत नाही किंवा तुमच्या सत्तेचा आधार घेऊन तुम्ही सगळेजण या तालुक्यामध्ये अनेक कामं करण्याचा प्रयत्न करा। आत्ताच पंचायत समितीच्या सभापती उपसभापती यांच्या मीटिंग झाल्या, आम्ही त्यांना सांगितलं की सगळ्यांना विरोधातले सदस्य असतील तरी त्यांना सामावून घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये निधी त्यांच्याकडे आला आहे। मी राजकारण करणारा माणूस नाही आहे। आमचे पंचायत समितीचे जिल्हा परिषदचे 5 सदस्य आलेत, विजूभाऊंना गटनेतेपद दिलेले आहे। गटनेतेपद म्हणून पक्षाचे आमचे सगळे मंडळी आम्ही एक विचाराने त्या ठिकाणी काम करतो आहे। त्यामुळं यांनी आत्ता विनयताई या ठिकाणी आहेत, आत्तामध्ये सांगितलं की एक सदस्य यांच्याबरोबर नाही आहेत, यांचे फोटोसुद्धा टाकत नाही आहेत आणि ते आमच्याबरोबर आहेत। त्यामुळं आता सुधीर भाऊ असते तर त्यांना बोलायला लावलं असतं, पण विनयताई आता ही सगळे आमचे जिल्हा परिषद सदस्य आम्ही शिवसेनेकडून ही लोक निवडून आलेत, शिवसेनेशी एकनिष्ठ आहेत, शिवसेनेच्या कोणाचाही अवमान ते करत नाही आहेत। त्यामुळं यांनी आमच्यात दिशाभूल करू नये। तुमच्या पाठीमागं आता मी वाईट भाषेत बोलत नाही, परंतु कुणीच राहिलं नाही। 2-3 जिल्हा मार्केट कमिटीचे संचालक, 2-3 खरेदी विक्री संघाचे संचालक, 2-3 ZP सदस्य, आत्ता आलेले तुमचे पंचायत समितीचे 5-6 सदस्य आणि काही नगरसेवक। आळंदीत तर तुमचा एकही नाही, चाकणमध्ये थोडेफार आहेत, खेडमध्ये थोडेफार आहेत, तर तुम्ही सत्ताधारी होते म्हणून तुमचे आले। त्यामुळं तुमच्या पाठीमागं जनता अजिबात राहिलेली नाही आहे। त्यामुळं तुम्ही बोलून माझ्यावर निगेटिव्ह सेट करून तुम्हाला काही फायदा होणार नाही। शेवटी मी तुम्हाला एकच सांगतो, तुम्ही कितीही भुकत राहा, मी हत्तीसारखाच चालत राहील आणि या तालुक्याच्या लोकांसाठी रात्रंदिवस कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही मंत्र्याच्या दारात जावं लागलं तर कमीपणा समजणार नाही। मी माझ्या पक्षाला सांगून काम करतो आहे, पक्षाशी प्रार्थना नाही आहे, कुणाशी प्रार्थना नाही आहे, लोकांसाठी काम करत राहील आणि माऊलींच्या आशीर्वादानं तुम्ही 15 वर्ष जो तालुका मागे नेला आहे तो 5 वर्षात पुढं आणण्याचा माझा सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन संकल्प आहे। यापुढं आता आमचे जिल्हा परिषद सदस्यांचे निधी येतील, पंचायत समितीचे निधी येतील, हे सर्व होत असताना एका महाशयाने सांगितलं की ती घरकुलं यांनी आम्ही मंजूर करून आणली। त्या आयरेला ठाकर वस्तीला घरकुलं आमची गोगावलेताई तिथं गेल्या, आमचा भाचा तिथं गेला, लगेच त्यांनी पाहणी केली, स्वतः तिथं मटेरियल दिलं, पैसे दिले, सगळं हे केलं आणि त्या माध्यमातून 23ला आम्ही लगेच पत्र दिलं, 22ला जाळपोळ झाली आणि 27 तारखेला ती ऑर्डर मिळाली। ते पोपटपंची करणारे जिल्हा परिषद सदस्य म्हणतात की ते आम्ही आणले। आता तुम्ही तिथं आणले म्हणजे तुम्ही आता सदस्य नाही आहे, तुमची बायको सदस्य आहे, तुम्ही तिथं ढवळाढवळ करायचं काम बंद करा आणि त्या माध्यमातून आत्ता जिल्हा परिषदमध्ये मी आमच्या सदस्यांना चांगली समित्या मिळावी म्हणून एक आमदार या नात्यानं म्हणण्यापेक्षा गटाची माझ्यावर जबाबदारी आहे। आदरणीय सचिन भाऊंनी सांगितलं आणि
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी आम्हाला बोलवलं म्हणून या सदस्यांना चांगल्या समित्या मिळाल्या, सगळ्यांना चांगल्या समित्या त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत. काही पत्रकारांनी चुकीचं सांगितलं की DPC आपल्या स्टँडिंगमध्ये यांना ठेंगा मिळाला वगैरे. ती पत्रकारांची आता त्यांनी कशा पद्धतीने लिहावं काय तर त्यांचा विषय आहे. आज आपण सर्व मंडळी या ठिकाणी आलात. आता प्रत्येकाला बोलायची इच्छा होती, परंतु मी कुणाला बोलायला लावणार नाही. त्यामुळं या ठिकाणी आम्ही सगळेजण मिळून या सर्वजण आता म्हणजे ह्या सगळ्या प्रक्रियेतून तालुका अध्यक्ष बोलतील, एक जिल्हा परिषद सदस्य बोलतील की आम्ही सगळे एकत्र आहोत किंवा नाही, आणि त्या माध्यमातून विजूभाऊसुद्धा सांगतील की आम्ही सगळे एकत्र आहोत किंवा नाही. कारण यांची दिशाभूल करण्याचं काम तुमच्या पक्षात तुमच्याकडे कुणीच राहिलं नाही. हे पहिलं बघा, दुसऱ्याचं घर बघायला जाऊ नका, एवढी ताकद तुमच्यात नाही आहे. त्यामुळं या तालुक्यामध्ये तुम्ही जरी काही नेरेटिव्ह सेट केला तर आम्ही एकदम ताकदीनं भविष्यकाळात काम करू, दिलेले शब्द पूर्ण करू. वेळ खूप झालेला आहे, त्यामुळं एवढ्या वेळ पत्रकार परिषद चालवणं योग्य नाही. त्यामुळं इतर काही जे विषय असतील तर निवेदनाद्वारे उरलेले विषय आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू. परंतु विद्यमान आमदार आणि त्यांच्या बगलबच्चांना माझं आव्हान आहे की या ठिकाणी तुम्ही जर माजी आमदार आणि त्यांच्या बगलबच्चांना जर माझं आव्हान आहे की आपण या ठिकाणी सांगता की 2 महिन्याने त्या ठिकाणी येईल, तुम्ही त्या ठिकाणी तालुक्यासमोर पैज लावा, माऊलीच्या मंदिरात मी येतो, परंतु तुम्ही त्या ठिकाणी कधी यशस्वी होणार नाही. माझी वाट पाहता पाहता तुमच्या खुनाच्या केसमध्ये तुम्ही कधी जेलमध्ये जाल आणि नक्की जाल, एवढंच तुम्हाला या ठिकाणी सांगतो. बोलायचं बंद करा, तालुक्याच्या विकासामध्ये लक्ष द्या. धन्यवाद. रामकृष्ण.